तर चला क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. पुढील सामन्याला आपण त्वरितच सुरुवात करतोय. दोन बलाढ्य संघ समोर या ठिकाणी पाहायला मिळतील. सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू कट करण्याचा प्रयत्न, जोरदार अपील. यस, बॅटची कडा घेऊन चेंडू गेलाय. बॅट आणि बॉल मध्ये हलकासा स्पर्श. टेमकर संघामध्ये हर्ष. पहिला गडी बाद. निश्चितच आपण पाहतोय हर्ष आणि जोश उल्हास पाहायला मिळतोय, कारण एक भला मोठा फलंदाज बाद होतोय श्रीनाथ, ज्याने मॅचच्या मॅच मध्ये अप्रतिम फटकेबाजी करत संघाला विजय मिळवून दिले होते. आणि असाच खेळाडू जर पहिल्या चेंडूवरती बाद होतोय तर तिथं जल्लोष हर्ष मैदानाच्या आतमध्ये आनंद व्यक्त करताना खेळाडू पाहायला मिळतीलच, यात मात्र काही शंका नाहीये. यस, मनोजी ठाकरे चढ उतार वार पलटवार हाच तर आहे क्रिकेटचा खेळ. क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ का मानला जातो याचं एक अजून एक उदाहरण मैदानाच्या आतमधून पाहायला मिळाला. पहिला सामना, ज्या सामन्याच्या माध्यमातून तब्बल 27 धावांचं योगदान दिलं होतं वैयक्तिक, मात्र पहिल्या सामन्याचा हेरो यावेळेस ठरतोय झेरो. निश्चितच मानवी जीवनाचा मेल आणि क्रिकेटचा खेळ यात खूप साम्य आहे. डावाला सुरुवात होईल हे आपल्याला माहिती आहे, परंतु कधी अंत होईल हे सांगू शकत नाहीये. ज्या पद्धतीने फटकेबाजी त्यांची पाहायला मिळाली होती, तर मात्र पहिल्याच चेंडूवरती गारद होतोय. विश्वास नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. तिसऱ्या क्रमांकावरती आलाय. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करेल. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक मात्र दूर आहेत. इनफिल्डच्या आतमध्ये चेंडू अडवला जातोय. त्या दरम्यान एक धाव कंप्लीट झाले तर वैयक्तिक खाते ओपन, त्याचबरोबर संघाचं देखील खाते ओपन होतोय या एका धावेच्या मदतीने. यावेळेस आडव्या बॅटने हा फटका खेळून काढलाय. झेल घेण्याची संधी होती,
मात्र झेल ड्रॉप झालाय आणि त्या दरम्यान एक धाव कंप्लीट झाली. एक धाव विश्वनाथ या फलंदाजाच्या बॅटमधून आपण पाहिली तर एक धाव कबीरच्या बॅटमधून आपण पाहिली आहे. झेल ड्रॉप झाला होता, जीवनदान दिलं गेलंय. मात्र या जीवनदानाचा कुठपर्यंत फायदा उचलला जाईल थोड्याच वेळात समजेल. षटकातील पुढील चेंडू यावेळेस बॅटची कडा यष्टीरक्षकाच्या माध्यमातून चांगले प्रयत्न झाले होते, मात्र पुन्हा एकदा झेल ड्रॉप पाहायला मिळतोय. आणि त्या दरम्यान मुभा होती की एक धाव कंप्लीट केली जाईल. एक धाव पूर्ण झाली, धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 3 धावा धावफलकर आपण पाहतोय. पॉवर प्लेचं षटक आणि पॉवरफुल गोलंदाजी पाहायला मिळते अरुण या गोलंदाजाच्या माध्यमातून. चांगलं षटक आतापर्यंत फेकलं जात आहे. अचूक टप्पा, अचूक लाईन ते लेंथ आपण पाहतोय. यावेळेस प्रहार झालाय, चेंडू हवे, क्षेत्ररक्षक झेल खाली. यस इज गॉन. अजून एक गडी बाद. तर खारबाव संघ या ठिकाणी दाखल झालाय. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. तर पुन्हा एकदा गोलंदाज अरुण गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. षटकातील पुढील चेंडू घेऊन वळतोय. यावेळेस प्रहार झालाय, अतिशय सुरेख फटका. चेंडू करतोय हवाई सफर. 6 धावा मिळतील. षटकार. अतिशय सुरेख फटका त्या ठिकाणी आपण पाहिला. सरळ चेंडू भिडकावून दिला होता. 6 धावांसाठी षटकार झालाय. तर अशा प्रकारे पहिल्या षटकाची समाप्ती झाली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकर आपण पाहतोय 2 गडी बाद 9. तर पहिल्या षटकाची समाप्ती आपण पाहिली. पहिलं षटक एक चांगले षटक म्हणावं लागेल. एक षटकार जरूर आला तरी देखील फक्त आणि फक्त 90 धावा खर्च केल्या आणि त्या मोबदल्यात 2 गडी बाद झाल्यात या षटकामध्ये. निश्चितच सुरुवात चांगली झाली होती. पहिल्या चेंडूवरती एक मोठा फलंदाज बाद करण्यामध्ये यश प्राप्त झालं. त्यानंतर मात्र थोडासा दबाव पाहायला मिळाला अष्टवण ठाकूरबार संघाच्या फलंदाजांवरती, परंतु शेवटच्या चेंडूवरती एक मोठा फटका आला. नाही तर मात्र डावाला आकार मिळाला. धावसंख्या 9 वर पोहोचली. एक बलाढ्य संघ आहे सोनादेवी टेमघर संघ आणि त्या संघासमोर जास्तीत जास्त धावा कुठणं गरजेचं आहे. नवीन गोलंदाज उमेश येतोय. मागच्या सामन्यामध्ये एक चांगलं षटक फेकलं होतं, मात्र यावेळेस देखील त्या अपेक्षा असतील संघाच्या संघनायकाला. पॉवर प्लेचं षटक समाप्त झालं त्यानंतर मात्र क्षेत्ररक्षण आपण विखुरलेलं पाहतोय. फैलावलेलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक तुम्हाला डीपमध्ये पाहायला मिळत आहेत. तर गोलंदाज बोलतोय उमेश. षटकातील पहिला चेंडू ड्राईव्ह केलाय. चांगला फटका आहे. चेंडू कार्पेटच्या साने जातोय. क्षेत्ररक्षक दुरून येतात. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. यस, इट इज 2 रन्स. 2 धावा कंप्लीट झाल्या. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या धावफलकर आपण पाहतोय 11. 11 धावा धावफलकर झाल्या आहेत. उमेश गोलंदाज निश्चितच व्हेरिएशन पाहायला मिळालं होतं. पहिल्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी हाताळली होती. पुन्हा एकदा बोलतोय
यावेळेस चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळतोय. लेग ब्रेक पाहायला मिळाला. बॅट आणि बॉलमध्ये काही संपर्क झाला नव्हता. चेंडू मात्र निर्धाव निघून गेलाय. तर अजून एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमधून आपण पाहतोय. गोलंदाज उमेशच्या माध्यमातून चांगलं षटक फेकलं जात आहे आतापर्यंत. तशी चेंडूच्या लाईन आणि लेन पर्यंत पोहोचू शकत नाही फलंदाज. परिणाम स्वरूप आपण पाहिलं निर्धाव चेंडू. षटकातील पुढील चेंडू यावेळेस हुक केलाय, मात्र सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. झेलच्या स्वरूपात अजून एक गडी बाद. अतिशय सुरेख गोलंदाजीचा प्रदर्शन मनोजी ठाकरे आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. या प्रकारे पहिलं षटक फेकलं आणि त्यानंतर मात्र दुसरं षटक देखील पहिल्या गोलंदाजाच्या पावलावरती पाऊल ठेवून ही गोलंदाजी आपण पाहतोय. सुरेख कामगिरी टेमघर संघाच्या माध्यमातून. निश्चित जो दबाव बनवला होता पहिल्या गोलंदाजाने त्या दबावाला मात्र बरकरार सातत्यपूर्वक टिकून ठेवण्याचं काम उमेश यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं होतं. आपण ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये खेळ करतोय त्यावेळेस आपली हुशारी, आपली चालाकी आणि आपला जोश दाखवला पाहिजे. इथं मात्र आपण पाहिलं जिथं क्षेत्ररक्षण उभा आहे तिथंच फटका टोलवला जातोय आणि फलंदाज झेलच्या स्वरूपामध्ये बाद होताना आपण पाहिलं. यस, अगदी बरोबर म्हटलं. पूर्णपणे सहमत आहे तुमच्याशी. तुमचं सातत्य फार महत्वाचं आहे आणि ते या ठिकाणी दिसून आलंय. सोनादेवी टेमकर संघाच्या माध्यमातून मात्र यावेळेस आपण पाहतोय क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जात आहे. त्याचं कारण म्हणजे डावखुरा फलंदाज समोर आहे आणि ज्यावेळेस एक डावखुरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये असतो त्यावेळेस मात्र तुम्हाला या प्रकारची चित्र वारंवार पाहायला मिळतील. यात मात्र काही शंका नाही आहे. षटकातील पुढील चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न, जोरदार अपील. चेंडू शरीराचा वेध घेणारा आपण पाहिला, मात्र पंच सहमत नाहीयेत. आणि ज्यावेळेस पाहिजेची अपील होते त्यावेळेस मात्र चेंडू कुठे पडलाय, चेंडू मिडल स्टिकला आहे का, चेंडूची हाईट किती आहे, या सर्व गोष्टी लक्षात घेतल्या जात आहेत आणि त्यानंतर मात्र पंचांच्या माध्यमातून सहमती दाखवली जाते. मात्र यावेळेस तसं काही घडलेलं नाही आहे. एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. उमेश गोलंदाज पुन्हा एकदा वळतोय. यावेळेस जोरदार अपील, पुन्हा एकदा अपील फेटाळली जात आहे आणि त्या दरम्यान मुभा होती की एक धाव कंप्लीट केली जाईल. यस, लेग बायच्या स्वरूपात ही धाव आली. तर अतिशय चांगलं षटक फेकलं जात आहे आतापर्यंत. गोलंदाज उमेशच्या माध्यमातून ज्या प्रकारे ही गोलंदाजी आपण पाहतोय, फक्त आणि फक्त 3च धावा खर्च केल्यात. अजून एक चेंडू बाकी आहे. तर निश्चितच चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. याआधी देखील पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं होतं, पहिल्या 5 चेंडू मागे 3 धावा खर्च केल्या होत्या आणि त्यानंतर शेवटच्या चेंडूवर षटकार आला होता. आता देखील त्या प्रकारचं चित्र आहे. पहिल्या 5 चेंडू मागे 3 धावा खर्च केल्यात, मात्र षटकातील शेवटचा चेंडू अजूनही बाकी आहे. निश्चित स्ट्रायकरला विश्वनाथ आहे. तर पाहूया पुनरावृत्ती होते का. विकेट करण्याचा प्रयत्न, परिपूर्ण बीट होतोय फलंदाज. बॅट आणि बॉल मध्ये काही संपर्क झाला नाहीये. चेंडू मात्र निर्धाव निघून गेलाय. तर षटकाची समाप्ती झाली. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. 2 षटकाच्या अखेरीस आपण पाहतोय 3 गडी बाद. धावसंख्या धावफलकर आहे फक्त आणि फक्त 12 धावा. मात्र अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. येणारे 2 षटक पाहूया अष्टविनायक ठाकूरपाडा संघ कुठपर्यंत मजल मारेल आणि त्या उलट टेमघर संघ कुठपर्यंत रोखेल अष्टविनायक ठाकूरपाडा संघाला. निश्चितच नाणेफेकीचा कॉल जिंकल्यानंतर आम्ही क्षेत्ररक्षण का स्वीकारलं होतं हे या ठिकाणी दाखवून दिलंय सोनादेवी टेमघर संघाने. पुढील 2 षटकांसाठी व्हॉइस ऑफ गोरसाई मनोजी ठाकरे. धन्यवाद संदीपजी वखारे. आपण पाहतात उपतालुका प्रमुख चषक 2020 अप्रतिम आयोजन नियोजन पाहायला मिळतंय ओम साई क्रिकेट क्लब पिसे यांच्या माध्यमातून. आताच ज्याने ऑनलाईन युट्यूबच्या माध्यमातून मॅच पाहतात त्यांच्या माहिती सांगू इच्छितो की अष्टविनायक ठाकूर वर्सेस सोनादेवी टेमघर हा सामना रंगतोय.
तर मात्र आपण पाहिलं चेंडू पडल्यानंतर जास्तच बाहेर वळतोय आणि त्याच दरम्यान पंच आमच्याकडे वळतात आणि एक धावेची खून करतायत सोनाताई टेमघर आणि अष्टविनायक ठाकूरपाडा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय एक चांगली लढत आपल्याला पाहायला मिळते परंतु 2 षटकांमध्ये पूर्णपणे बांधून ठेवलेलं आहे अष्टविनायक ठाकूरपाडा संघाच्या फलंदाजांना यावेळेस फुलटाच डिलिव्हरी होती चेंडूला टर्न केलेला आहे स्वेलिक रिजनच्या माध्यमातून हा चेंडू जातोय डीप मध्ये इथं मात्र पाहू शकता आपण अप्रतिम अप्रतिम आपल्याला विकेट किपरिंग पाहायला मिळते जिथं तैनात कालूराम आणि धोनीच्या अंदाजामध्ये चेंडू फेकला गेला आणि फलंदाज बाद करण्यामध्ये यश प्राप्त झालं निश्चित संदेशजी जर आपण पाहिलं तर अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि ज्यावेळेस तुमचं क्षेत्ररक्षणामध्ये दमखम असेल त्यावेळेस निश्चित रनांवरती आला घालण्याचं काम आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथं मात्र पाहू शकतो आपण एका स्फोटक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना होतोय यस निश्चितच चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं आणि त्यानंतर चांगली कामगिरी यष्टीरक्षकाच्या माध्यमातून पाहायला मिळाली तर क्षेत्ररक्षकाची साथ फार महत्त्वपूर्ण असते गोलंदाजासाठी आणि ती या ठिकाणी मिळते टेमघर संघाच्या माध्यमातून निश्चितच अशी साथ ज्यावेळेस असेल त्यावेळेस गोलंदाजाचं ही मनोधैर्य खूप वाढलं जातंय यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न आहे चेंडू मात्र हवेमध्ये नोमॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतोय एक धाव कंप्लीट दुसरी धावी कंप्लीट होते तिसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायला मिळतोय आणि त्या हा ना मध्ये आपण पाहू शकता दोन रनांची पॅनल्टी दिली जात आहे कारण आपण फलंदाजाला बाद करायला होतं परंतु ते ते काय चित्र दिसलं नाही आणि या 40+ नियमाच्या माध्यमातून पंचांनी आमच्याकडे दर्शवलं की 2 धावांची पेनल्टी ज्यावेळेस दोन्ही फलंदाज आपली क्रीज सोडली जाते त्यावेळेस फलंदाजाला आउट करणं भाग पडतोय आणि ज्यावेळेस एकच फलंदाज आपली क्रीज सोडते तर अशा प्रकारे आउट दिले जात नाही परंतु इथं मात्र आपण पाहू शकता स्टम्पला जरी बॉल लावला परंतु त्याच्यावरची एसटी होती ती पाडण्यात नाही आली कारणच तो आपण पाहिलं 2 धावाची पेनल्टी यस बेल्स जी आहे ती जमिनीवर पडली पाहिजे त्यानंतरच बाद घोषित केलं जात आहे ही जी नियमावली आहे या नियमावलीचं पालन करणं फार आवश्यक आहे तर पॅनलाइज केलं जात आहे या क्षेत्ररक्षण करणारा सोनादेवी टेमघर या संघाला यावेळेस पाहिलं आपण अप्रतिम चेंडू हाताळण्यात आला अप्रतिम दामू टन होत आहे गोलंदाजी मार्क वरती चांगली गोलंदाजी करतोय आपण जर पाहिलं तर आतापर्यंत पुन्हा एकदा टन होत आहे गोलंदाज यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न आणि इथं मात्र आपण पाहू शकता हुशारी दाखवत आहे क्षेत्ररक्षक काय घडेल काय बिघडेल पाहूया इथं मात्र अंदाधुंद पेकापेकी पाहायला मिळतंय या दरम्यान आपण पाहिल्या धावून तर 3 धावा कंप्लीट केलेल्या आहेत आणि पंचांच्या विचार विनिमयानंतर काय निर्णय येतो आमच्याकडे ते पाहूया येस पुन्हा एकदा टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहिलं जात आहे की हा चौकार आहे की काय नक्कीच टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहिलं जात आहे
याच पंचांच्या माध्यमातून पाहूया काय डिसिजन येतोय मैदानाच्या आतमधून. सर्व उत्सुक आहेत. टेलिव्हिजन स्क्रीनवर पुन्हा एकदा पाहिलं गेलंय. पंच सुनील म्हात्रे सर, सुरेश खरत सर. यस, तर या चेंडूवर पाहूया किती धावा देतील पंच. 3 धावा. यस, ज्या पलून धावा काढल्या होत्या त्या या ठिकाणी गाहे धरल्या जातील. धावसंख्या 3 ने पुढे सरकते. धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 21 धावा आहेत आणि त्या दरम्यान शुभ आगमन या ठिकाणी झालं आहे. आपल्या संघटनेचे विद्यमान उपाध्यक्ष रूपचंद माली साहेबांचं वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. त्यांचा संघ देखील या ठिकाणी दाखल झाला आहे. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. निश्चितच आपण पाहिलं अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 3 धावा मिळाल्या त्या चेंडूवरती. यावेळेस आपण पाहिलं चेंडू अंगावरती येतोय. शॉट सिलेक्शन चेक केलं आणि इथं मात्र आपण पाहू शकता एकच धाव. एका धावेने धावसंख्या होते 22 धावा ऑन द बोर्ड. एका चांगली धावसंख्या जमवावी लागेल अष्टविनायक ठाकूरपाडा संघाच्या फलंदाजांना, कारण एक भला मोठा संघ आपल्या समोर खेळतोय त्या अनुषंगाने आणि प्रयत्न जरूर चालू आहेत, परंतु गोलंदाजी एवढी खूप छान पाहायला मिळते की फलंदाजांना हात खुले करायला मिळत नाहीये. यावेळेस कार्पेटच्या सहाय्याने चेंडू ऑन साइडला ट्रॅव्हल्स होतो. मिडविकेटच्या रिजन मध्ये चेंडू डीप मध्ये फेकला जातोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायला मिळतोय. या इथं आपण पाहिल्या 2 धावा कंप्लीट होत आहेत. तिसऱ्या धावेची आपल्याला रूपरेषा पाहायला मिळते दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून, परंतु दोन्ही फलंदाज आपापल्या पॉपिंग क्रीज मध्ये आपापल्या घरामध्ये सुखरूप या 2 धावा जुळत आहेत. 2 धाव्या धावसंख्या आपण पाहू शकता 24 धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक 3 समाप्त होतंय आणि ज्या धावांची गरज आहे त्या धावा उभारल्या जात नाहीये. याला कारण एकच की प्रॅक्टिस इज मॅन परफेक्ट, आणि ती प्रॅक्टिस सोनाली टेमघर संघाच्या गोलंदाजी ज्या आपल्याला पाहायला मिळते त्या अनुषंगाने खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये जर विचार केला पॉवर प्लेचं षटक होतं आणि त्या षटकामध्ये 9 धावा खर्च केल्या. त्यानंतर उमेश यांनी मात्र लगाम लावून ठेवली, एक दिवार बनून राहिला आणि 3 धावा फक्त खर्च केल्या. त्यानंतर आपण पाहतोय या शेवटच्या षटकामध्ये धावा आल्या 12 धावा. तर येणाऱ्या शेवटचा षटक 6 चेंडूंमध्ये किती धावा जमेल याकडे लक्ष राहील. गणेश ठाकरे मैदानाच्या आतमध्ये 1-2 मोठे फटके मैदानाच्या बाहेर फेकावे लागतील या धावेला आकार द्यायचा असेल तर. या उलट जर विचार केला तर गणेश ठाकरेला बाद करण्यासाठी रणनीती आखावी लागेल सोनादेव टेमघर संघाच्या गोलंदाजाला. शेवटचं अंतिम निर्वाणीचं ज्याला हाणामारीचं षटक म्हटलं जातं ते षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय हरी. पाहूया माऊली काय करतायत या 7 चेंडूंमध्ये. या उलट फलंदाजी कशी होते विश्वनाथ आणि गणेश. या वेळेस आपण पाहिल्या स्लो डिलेव्हरी होती, पुरेपूर फायदा उचलू शकले नाहीत आणि इथं मात्र आपण पाहू शकता फलंदाज बाद होतोय. काय आउट देत निश्चितच सुरुवातीला फलंदाज बाद झाला असा इशारा आला होता, परंतु तिथे दोन्ही पंचांनी सहमतीने नंतर निर्णय कळवला की फलंदाज बाद नाहीये. पहिला चेंडू अप्रतिम हाताळतोय हरी. या वेळेस चेंडूला पिक
केलं, चेंडूला भिडकावून दिलं. बिग बिग लॉंग लॉंग वे, मोठा फटका, षटकार. जब भी कोई लड़की देखूं मेरा दिल दीवाना बोले ओले 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 गाँव तराना यारा झूम झूम के होले होले ओले 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 ओले. निश्चितच ज्या वेळेस आपल्याला कोणी कमजोर समजेल त्यावेळेस आपली ताकद दाखवायची आहे आणि ती ताकद आपल्याला पाहायला मिळते. षटकार खेचून एक धावसंख्येला आकार देताना पाहतोय Yes, विश्वनाथ. अगदी बरोबर म्हटलं, कारण विश्वनाथ बाद व्हावा अशी अपेक्षा बाळगली जात होती, मात्र त्या उलट या ठिकाणी पाहायला मिळतंय की षटकार ढोकलाय आपल्या संघासाठी. आणि तसंही जी गोष्ट तुम्हाला चॅलेंज करते तीच गोष्ट तुम्हाला चेंजही करू शकते. कदाचित हाच निर्णय असावा त्यांच्या खेळाडूंचा आणि उफालून उठला आणि एक मोठा फटका, षटकार मारला. या वेळेस पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न होता, इथं मात्र प्रयत्न फसला जातोय आणि निर्धाव राहतोय चेंडू. एक हमारे एक तुम्हारे अशी चाललेली ही ओव्हर आपण पाहतोय. पहिल्या चेंडू मध्ये निर्धाव, त्यानंतर एक षटकार आणि इथं मात्र हरी निर्धाव चेंडू टाकतोय. चांगली गोलंदाजी कमबॅक करताना पाहतोय. या वेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे आणि इथं मात्र कुठल्या प्रकारे चुकी करत नाहीये उमेश आणि फलंदाज बाद होतोय विश्वनाथ. DJ Samir. यस, बेगिट करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न झाला होता, मात्र यावेळेस बॅट आणि बॉलमध्ये हवं तसं संपर्क पाहायला मिळाला नाहीये. ती ताकद जोगता नेमती फलंदाजाला, त्या कारणास्तव चेंडू काही सीमारेषा पार होऊ शकला नाहीये. तर चला पुढील दोन संघ, मानकोली संघाचा संघनायक त्याचबरोबर खारबाव संघाचा संघनायक, आपण टॉससाठी या. निश्चितच एक चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये हरी यांच्या माध्यमातून पाहायला मिळते, कारण एक मोठा फटका षटकार लागला तरीही कुठल्या प्रकारचा खचून जात नाही मित्र. धक्क्याने माझं सुधारतोय आणि धक्का खाल्यानंतर चांगली गोलंदाजी. या वेळेस फुल टाच डिलिव्हरी होती, परंतु आपण पाहिलं चेंडू डावेस्टी सोडून जातोय आणि एक वाईटचा इशारा येतोय. एक धाव अर्जित केली जाते धाव फलकावरती. धावसंख्या आपण पाहू शकता 31, 31 धावा. यस, दिशा चुकीची पाहायला मिळाली. यावेळेस त्रिफला उडवला जातोय. यस इज गॉन. गणेश ठाकरे बाद. अतिशय सुरेख चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. क्रिकेटमध्ये दोन गोष्टींचा सन्मान केला जातोय, एक तर सचिन तेंडुलकर सर आणि दुसरं म्हणजे परफेक्ट यॉर्कर. आणि तो चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. फलंदाज बेट झाला होता आणि त्यानंतर मात्र चेंडूने सरळ यष्ट्यांचा वेध घेतला होता. त्रिफला उडालाय त्या ठिकाणी. नवीन फलंदाज संजय मैदानाच्या आतमध्ये गेलाय. तर विजेंद्र हा देखील एक नौका फलंदाज. दोन्ही फलंदाज नौके आहेत मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय कोणत्या प्रकारे चेंडूचा सामना केलेला नाहीये. अरे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढील चेंडू स्लोवरचा वापर, गती परिवर्तन आपण पाहतोय आणि त्यामध्ये मात्र फलंदाज फसलाय. बॅट आणि बॉलमध्ये काही संपर्क झाला नाहीये. चेंडू निर्धाव निघून गेलाय. तर अशा प्रकारे आपण पाहतोय 4 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. 4 षटकाच्या अखेरीस 31 धावा धावफलकावर आहेत. 32 धावांचं लक्ष्य या ठिकाणी उभा केलंय. 32 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल हे पाहण्याआधी आपण टॉस करून घेणार आहोत. पुढील दोन संघ, मानकोली संघाचा संघनायक त्याचबरोबर खारबाव संघाचा संघनायक, आपण टॉससाठी या.
तर चला या दोन्ही संघाच्या संघाने टॉस साठी आमच्या कॉमेंट्री बॉक्स समोर यायचं आहे. खारबाव संघाचा संघनायक त्याचबरोबर मानकोली संघाचा संघनायक त्वरा करा. याच आपल्या संघटनेचे विद्यमान उपाध्यक्ष रूपचंद माली यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करून घेणार आहोत. याच दोन्ही संघाचे संघनायक या ठिकाणी आलेला आहे. तर 40+ क्रिकेट मंडळाचे विद्यमान उपाध्यक्ष रूपचंद माली यांच्या शुभ हस्ते आपण टॉस उडवतोय. नाणेफेकी केली जाते आणि नाणेफेकीचा कॉल या ठिकाणी जिंकलाय मानकोली संघाने. यस टॉस जिंकणाऱ्या संघाला आपण कोल्ड्रिंक देतोय. जे कोल्ड्रिंक आम्हाला स्पॉन्सर झालंय वासुदेव जोशी उद्योगपती खांडवल यांच्या माध्यमातून. यस क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे. तर फलंदाजीसाठी खारबाव संघाला आमंत्रित केलंय. मात्र आपण त्या दरम्यान चालू सामन्याकडे वळूया. 32 धावांचं लक्ष्य आहे. या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल पहिल्या 2 षटकांसाठी आपण ऐकूया स्वीट व्हॉइस ऑफ गोरसाई मनोजजी ठाकरे. हॅलो. तर नाणेफेकी झाली गुरुदत्त मानकोली वर्सेस कालिका माता खारबाव संघादरम्यान. नाणेफेकीचं कॉल जे गेलं ते गुरुदत्त मानकोली संघाच्या बाजूने. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. हा सामना संपताच आपण क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचा आहे. चालू सामना आपण पाहतोय अष्टविनायक ठाकूरपारा वर्सेस सोनादेवी टेमघर. प्रथम फलंदाजी करत असताना 31 धावा जमून 32 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे सोनादेवी टेमघर संघाच्या समोर. तर दोन्ही सलामीवीर खेळपट्टीवरती आपण पाहतोय. दिनेश आणि कालुराम ही जमेची जोडी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज टर्न होत आहे. यावेळेस चेंडूला दिशा दिलेली पाहतोय आपण. मिसफील्ड पाहायला मिळालंय. एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावचा प्रयत्न केला. जोपर्यंत चेंडू उचलला जाईल तोपर्यंत फक्त 2 धावांचा अवसर आणि ते अचूकरित्या पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. थोडस लेझी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. अशोक टर्न होतय. या वेळेस चेंडू ऑन साइडला जातोय. मिडविकेटच्या रिजन मध्ये डीप मध्ये चेंडू उचलला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायला मिळाला नाहीये कारण स्फोटक फलंदाज कालुराम स्ट्राईक वरती येतोय आणि आपल्या डावाला सुरुवात करण्यासाठी आपल्याकडे स्ट्राईक राखून ठेवलेले आहे.
तर पुन्हा एकदा गोलंदाज टर्न होतय. गोलंदाजी मार्क वरती एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळते पहिल्या चेंडू पासून आणि नेहमीच त्यांच्या माध्यमातून प्रत्येक सामन्यांमध्ये चांगली गोलंदाजी होते. मनेधैर्य वाढवला जातोय खेळाडूंच्या मार्फत गोलंदाजाचं. यावेळेस रिव्हर्सचा अट्टम यूज करण्याचा प्रयत्न परंतु प्रयत्न असफल ठरले. गोलंदाज मात्र चांगली गोलंदाजी करतो. तर पुन्हा एकदा गोलंदाज टर्न होतोय गोलंदाजी मार्क वरती. इथं मात्र प्रहार पाहायला मिळतोय. चेंडू जातोय मिडवेच्या रिझन मध्ये एक मोठा फटका चौकाराच्या सहाय्याने. तर मागच्या सामन्यामध्ये आपण मनोज ठाकरे पाहिलं की वारंवार रिव्हर्सचा अटॅम्प पाहायला मिळतोय. हे पाहता संघाच्या संघनायकाने क्षेत्ररक्षणामध्ये थोडं बदल केला. थर्डमॅन सीमारेषे लगत क्षेत्ररक्षक तैनात केलंय. मात्र यावेळेस त्या ऑपोजिट त्या विरुद्ध हा फटका आपण पाहिला. ऑन साईडला खेळून काढलं होतं. धावा मिळाल्या 4. निश्चित तुम्ही ज्यावेळेस फलंदाजी करता त्यावेळेस क्षेत्ररक्षणावर तुमची नजर असायला हवी आहे. कुठला खेळाडू कुठे उभा आहे आणि त्या अनुषंगाने फलंदाजी आपल्याला कालुरांच्या माध्यमातून पाहायला मिळते. यावेळेस पुन्हा एकदा रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला परंतु बॅटच्या पट्ट्यामध्ये होत असा आला नाहीये आणि एक धाव जमा करतोय अकाउंट मध्ये. धावसंख्या आपण पाहू शकता 8. मैदानाच्या आतमध्ये कालुराम मात्र प्रेक्षकांचं मनोरंजन करताय परंतु मैदानाच्या बाहेर अप्रतिम धून वाजून आकाश डीजे मात्र मनोरंजन करतोय. एकदा टर्न होते गोलंदाज. यावेळेस फुलटॉस डिलिव्हरी चेंडूला भिडकावून दिलं. आपण पाहू शकता एका टप्प्याने चेंडू मात्र गेला सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. DJ Sunil. मेरी उम्र के नौजवानों, दिल न लगाना ओ दीवानों, ये मेरी उम्र के नौजवानों, दिल न लगा. अतिशय सुरेख फटका मैदानाच्या आतमधून पाहायला मिळाला. पहिलं षटक समाप्त झाल्यानंतर मात्र आपण पाहतोय की जी आवश्यक धावगती होती त्याहून अधिक धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. वेल स्टार्ट, सुरेख सुरुवात या ठिकाणी. निश्चितच एकमेकांवरती खूप प्रेम असतं या खेळाडूंचं मैदानाच्या बाहेर परंतु मैदानाच्या आतमध्ये ज्यावेळेस उतरतील त्यावेळेस डीजे मास्टरनी धून लावली की दिल न लगाना आणि तेच आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाजी कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करता इथं मात्र आपण पाहू शकता एक शेवटच्या चेंडूवरती चांगल्या पद्धतीचा चौकार खेचून काढतोय. डावाला आकार दिला जातोय. धावसंख्या आपण धावकाला काढतोय पाहू शकता 12 धावा. एकी गडी बाद झालेला नाहीये. हीच खासियत आहे सोनादेवी टेमघर संघाच्या फलंदाजांची संयमी खेळी नेहमी पाहायला मिळते. खराब चेंडूचा चांगल्या पद्धतीने समाचार आणि चांगल्या चेंडूचा सन्मान दिला जातोय आणि कालुराम यांच्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर खूपच छान त्यांच्याकडून फलंदाजी पाहायला मिळते. चाचणी स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर सिरीज वरती नाव कोरलं होतं आणि तेच काम इथं आपल्याला पाहायला मिळते. सातत्य फलंदाजीमध्ये पाहायला मिळते. पुढील चेंडूंचा कशा प्रकारे सामना करेल हे पाहण्यासारखं राहील कारण विजेंद्र गोलंदाज यावेळेस आपण पाहू शकता बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. शपल क्रॉस होऊन मारण्याचा प्रयत्न फसला आणि फलंदाजी तर मात्र मोठा बाद होता एक कालुराम. नक्कीच एक बिग हिट करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला होता परंतु प्रयत्न फसला गेला कारण चेंडूला आपण जर विचार केला चेंडूचा तर थोडीशी गती कमी केली होती
आणि गुडलँड स्पॉटवरती चेंडू टाकला होता. शॉट सिलेक्शन योग्य होतं, परंतु कनेक्टिव्हिटी आपल्याला पाहायला मिळाली नाहीये. बॅटमध्ये आणि बॉलमध्ये जो हवा तसा संपर्क झाला नाहीये. याची कडा घेऊन मात्र फलंदाज बिग फलंदाज बाद होऊन तंबूच्या आसराला. योगेश सामोरं जातो या पेलेस. इथं मात्र खाली रिझन मध्ये चेंडूला ढकलून दिलेला आहे. एक धाव कंप्लीट केलेली आहे. डीप मध्ये चेंडू जातोय. दुसऱ्या धावेचा अवसर आहे आणि जरूर तो पूर्ण करणार. निश्चितच खूप चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं होतं संदेश ठाकरे यांच्या माध्यमातून, परंतु चेंडू खूप सीमा लगत गेला होता. कारणास्तव वेल अवसर आहे. 2 धावा वसूल जरूर केल्या, कारण चेंडू जाताना स्लो गेला होता. क्षेत्ररक्षण अप्रतिम पाहायला मिळालं. यावेळेस पण आपण पाहिलं समोर खाली जागा आहे आणि तिथं ढकलून एक धाव कंप्लीट केली. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला मोठे फटके येत नाहीये त्यावेळेस एकेरी दुहेरी धावसंख्या घेणं गरजेचं आहे. क्रिकेटची लाईफलाईन आहे का प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका येत नाहीये. नेहमीच असं म्हटलं जातं की दररोज दसरा आणि दिवाळी नसते. यावेळेस पाहिलं आपण कणखर फटका. काऊ कॉर्नर मध्ये चेंडू जातोय. चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. आणि इथं मात्र आपण पाहू शकता ज्या पिकअप करून चेंडूला भिडकावून दिला होतं त्याच पद्धतीने क्षेत्ररक्षण करून चेंडू मात्र थ्रो केला जातोय. दरम्यान एकच धाव घेण्याचा अवसर फलंदाजांना दिला. मात्र एका धावेने धावसंख्या आपण पाहू शकता 16 धावा ऑन द बोर्ड एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस लगॉपच्या रिझन मध्ये चेंडू टोलवला जातोय. क्षेत्ररक्षण तैनात आहे संजू. एकच धाव खर्च केली जाते. इथं मात्र आपण पाहू शकता दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. धावसंख्या आपण पाहू शकता धावफलकावरती 17 धावा आणि विजयाचं लक्ष जे आहे ते 32 धावांचं. कुठल्या प्रकारची घाई गडबड पाहायला मिळत नाहीये, कारण एखादा खराब चेंडू मिळाला तर एक मोठा फटका खेळल्यानंतर डावाला आकार मिळतोय. तर जे चांगले चेंडू आहेत त्या चांगले चेंडू एकेरी दुहेरी धावसंख्या करणं गरजेचं आहे. यावेळेस मोठा फटका पाहायला मिळतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. कुठल्या प्रकारे चुकी पाहायला मिळत नाहीये. नाही तर अजून एक धक्का पाहायला मिळतोय. Bango, bango, bango. Bango, bango, bango. Bango, bango, bango. Bango, bango, bango. जो भी चाहो. निश्चितच आपण पाहतोय बराच काल एकेरी दुहेरी धावसंख्या चालल्या होत्या. प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याचं एक मन ठाणलं आणि मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु आपण पाहतोय की फटका तेवढा चांगला झाला नाहीये. ताकद कमी पडली, लांबी कमी पडली, उंची योग्य होती, परंतु फलंदाज मात्र जलच्या स्वरूपात बाद. धावसंख्या आपण पाहू शकता 17. यस मित्र म्हणेन खराब रणनीती पाहायला मिळाली. आवश्यकता होती का या फटक्याची असा प्रश्नचिन्ह या ठिकाणावरनं उभा झालाय. यावेळेस ओहो ओहो वाड शॉट प्रेक्षणीय फटका पाहायला मिळाला. डोळ्याचे पारणे आणणारा फटका षटकार पाहायला मिळाला. टिप टिप बरसा पानी. अतिशय सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. प्रशंसा केली जाईल फलंदाजाची ज्या प्रकारे हा फटका खेळून काढला होता. जरूर तुम्हाला वीरेंद्र सरांची आठवण या ठिकाणी ताजा झाली असेल, कारण ज्या प्रकारे ऑफसाईडला हा फटका खेळून काढला होता. प्रशंसाजनक फटका षटकार. प्रेक्षणीय फटका होता. क्रिकेटिंग शॉट ज्याला म्हटलं जातं. आणि या फटक्यामागे तुम्हाला टायमिंग योग्य जर साधताय तर तुम्ही खरंच चांगल्या पद्धतीने फटका खेचून काढाल. संतोष पुन्हा एकदा टर्न होतोय. या वेळेस पाहिलं कार्पेटच्या साईड ऑफ साईडला चेंडू जातोय. ऑफ ड्रॉप आपल्याला पाहायला मिळाला. चांगल्या पद्धतीची फलंदाजी उमेश यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. यस मनोजी ठाकरे, सामना विजयी होण्यासाठी तुमची रणनीती फार महत्त्वपूर्ण असते.
जी एक चांगली रणनीती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. षटकार लागला आणि त्यानंतर त्वरितच सिंगलने स्ट्राईक रोटेट केली गेली. यावेळेस पण आपण पाहू शकता कुठल्या प्रकारची घाई करायला बघत नाहीये, कारण जेव्हा जेव्हा घाई केली जाते तेव्हा तेव्हा निश्चितच अति घाई आणि संकटात नाही असं चित्र आपल्याला नेहमीच पाहायला मिळतंय. इथं मात्र तसं काय चित्र बनवत नाहीये. एकेरी दुहेरी धावसंख्यामध्येच एखादा मोठा फटका आणि विजयाचं लक्ष सुद्धा माफक आहे आणि त्याचा पाठलाग सहजरित्या होताना पाहतोय आपलं. यावेळेस आपल्या फॉलो थ्रू मध्ये पकडण्यामध्ये अपयशी ठरतोय गोलंदाज. दरम्यान आपण पाहिलं एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावेने धावसंख्या 26 32 धावांचं लक्ष आहे आणि आतापर्यंत 26 धावा जमा केल्यात, म्हणजे अजूनही 6 धावांची गरज आहे विजयासाठी. यस कॉटन बॉलची संधी होती मात्र संधी गमावली आहे. निश्चितच संदेश आपण नेहमी पाहतोय. जीवन जगतानाही आपण ज्यावेळेस दुविधा मनस्थितीमध्ये असतो त्यावेळेस विपरीत परिणाम घडतोय. इथेही क्षेत्ररक्षणाचं तेच आपल्याला दिसून आलं. द्विधा मनस्थितीमध्ये क्षेत्ररक्षक होता, झेलला कन्वर्ट करू की चेंडूला आडू, या दरम्यान मात्र चेंडू निघून जातो सीमापार. यस 4ने धावसंख्या पुढे सरकली आहे. 30 धावा धावफलकर आपण पाहतोय. यावेळेस आपण पाहिलं एक धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या मात्र लेवल होताना पाहतोय. यस तर आयोजकांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत एक सूचना पोहोचवतोय की जेवणाची उत्तम सोय झाली आहे. उपस्थित सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवर सर्वांसाठी तर विजयासाठी फक्त आणि फक्त एका धावेची गरज आहे. संदेश ठाकरे येतोय एक धाव रोखण्यासाठी. ही करामत करेल का? या तोप गोल्या ज्या आहेत त्या परिपूर्ण योग्य त्या पडतील का? पाण्यासारखं राहील. टर्न होतंय यावेळेस पहिल्या चेंडू भिडकावून देण्याचा प्रयत्न आणि इथं मात्र झटका देण्यामध्ये यशस्वी ठरतोय. वाडा कॅच अतिशय सुरेख झेल. टिप टिप बरसा पानी यस थँक्यू व्हेरी मच आकाश. आपण पाहतोय 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि एक धाव बनवायची आहे. तर मी तर म्हणेन मनोजी ठाकरे की या ठिकाणावरनं एखादा मॅरेकल चमत्कारच वाचू शकतो ठाकूरवाडा संघाला, आणि तो चमत्कार मात्र करेल का हा गोलंदाज संदेश ठाकरे? मॅजिकल गोलंदाजी हातावे लागेल. जिद्द चिकाटी जर तुमच्याकडे असेल तर निश्चितच कुठलेही काम अशक्य नाहीये. प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न अंती परमेश्वर. तर पाहूया या 5 चेंडूंमध्ये एक धाव खर्च करेल का? एक स्फोटक गोलंदाज मानला जातोय. यस निश्चितच प्रयत्न करावे लागतील, कारण ज्या ठिकाणी प्रयत्नांची उडी मोठी असते त्या ठिकाणी नशिबालाही कमीपणा घ्यावा लागतो. बघूया अम्ब्रेला फील्ड सजवलेली आहे. यावेळेस मात्र चकोला क्षेत्ररक्षकाला आणि चेंडू मात्र गेला सीमारेषा बाहेर. विजयी चौकार. यस अभिनंदन 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 सोनाल देवी टेमकर. हार्ड लक टफ लक अष्टविनायक ठाकूरवाडा. तर या सामन्याचा हेरो मॅन ऑफ द मॅच. यस नो डाऊट ज्याने एक षटक फेकलं होतं, 3 धावा खर्च केल्या होत्या, त्याचबरोबर फलंदाजीला आला त्यावेळेस महत्वपूर्ण 9 धावांची एक इनिंग पेश केली. उमेश इज द मॅन ऑफ द मॅच. यस उमेश आपण पुढे यायचं आहे.
येस आपण पाहू शकतो मॅन ऑफ द मॅच स्वीकारताना उमेश शाह. चांगली फलंदाजी चांगली गोलंदाजी केली होती. येस वेल प्लेड उमेश. पुढील सामन्यासाठी तुम्हाला शुभेच्छा असतील.